नमस्कार। गोमाता की जय। गायींच्या संरक्षणासाठी, गायींना चाऱ्यासाठी आणि गायीला कत्तलखान्यापासून वाचवण्यासाठी मी आज तुम्हाला सांगत होतो की 1.5 ते 2.5 वर्षापासून मी पाठपुरावा करत आहे की गायींना रोज 100 रुपये देण्यात यावेत। गाय असेल, बैल असेल, वासरू असेल, जे काय असतील तो गोवंशांना देण्यात यावं हे मी सांगत होतो, परंतु सरकार ऐकायला तयार नव्हतं। परंतु आज त्यांनी 100 रुपये गायीला दर दिवशी 100 रुपये देण्याचं मान्य केलेलं आहे। त्यामुळे आज मी आनंदित आहे, कारण इतका पाठपुरावा करून पंतप्रधानांना लेटर दिले, मुख्यमंत्र्यांना दिले, उपमुख्यमंत्र्यांना दिले आणि शेवटी मला RTI टाकूनसुद्धा मागणी करावी लागली। त्याचा आज कुठंतरी त्यांचा दखल घेण्यात आली, त्यांचा मी आभार मानतो आणि धन्यवाद पण देतो। कारण या गायींना मिळणं गरजेचं आहे। गाय कत्तलखान्याला जाण्यासाठी जे कत्तलखान्याला जे गायी जातात हे रोखण्यासाठी, आणि कत्तलखान्याला गेल्यानंतर काही लोकांनी जाताना रस्त्यामध्ये अडवतात, त्यांना अडवल्यानंतर त्या टेम्पोला पकडलं जातं। गोरक्षकांची, पोलिसांची, त्या तस्करीवाल्यांची तक्रार होतात, भांडणं होतात, पुन्हा त्यांच्यावर कारवाई होते। एवढं करून पुन्हा कोर्टात जातात, कोर्टात पुन्हा वकील लावावा लागतो, वकील लावून पुन्हा ते गायी सोडवल्या जातात आणि काही गायी नाही सोडवल्या तर त्या गोशाळेमध्ये आणून सोडतात। आणि त्या गोशाळेत आणून सोडलं की त्यावेळेला मात्र 300 रुपये देतात पर डे, दर दिवशी 300 रुपये देतात। म्हणून त्यांना माझं असं सांगणं आहे की इतकं रामायण करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टच 100 रुपये द्या। गायच कत्तलखान्याला कोणी गाय विकणारच नाही, कुठलाही शेतकरी विकणार नाही। म्हणून माझं असं म्हणणं होतं की जे 100 रुपये दिलेत, हे मागणी होती, हे मान्य केलेले आहे। शेतकरी आज आनंदित होणार आहे, कारण शेतकऱ्याला त्याचा जोडधंदा आहे, गाईचा जोडधंदा आहे, त्यामुळे शेतकरी खुश असणार आहे आणि कॅन्सरसारखे आजारसुद्धा रिव्हर्स होण्याचं मदत होणार आहेत आणि शेतामध्ये त्याने सोनं पिकवणार आहेत हे लोक शेतकरी। म्हणून यासाठी मी म्हणत होतो, कारण गाय पण टॅक्स भरते, कारण माझी मागणी होती गायसुद्धा टॅक्स भरते। दुधावर टॅक्स, दह्यावर टॅक्स, तुपावर टॅक्स, लोण्यावर टॅक्स, गोमूत्रावर टॅक्स, दह्यावर, सगळ्यावर टॅक्स होता आणि चाऱ्यावर टॅक्स, गवतावर टॅक्स, खुराकावर टॅक्स। मग हे टॅक्स तुम्ही काय घेताय त्यांच्याकडून? हे तर माघार घ्या किंवा हे करा। यासाठी मी आज त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो। धन्यवाद। जय गोमाता।